केटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत। आपण पाहत आहात केटीएन महाराष्ट्र न्यूज। काही ठळक बातम्या। किनवट पोलिसांची मोठी कामगिरी। पोक्सोच्या गुन्ह्यात अवघ्या 24 तासात दोषारोपपत्र सादर। किनवट, नांदेड। अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अटक केल्यानंतर किनवट पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवून अवघ्या 24 तासात न्यायालयात दोषारोपपत्र म्हणजे चार्ज शीट दाखल केले आहे। चालू वर्षात अशा प्रकारे गंभीर गुन्ह्यात 24 तासात दोषारोपपत्र सादर करण्याची किनवट पोलिसांची ही दुसरी वेळ आहे। नेमकी घटना काय? दिनांक 12 मार्च 2026 रोजी एका अल्पवयीन पीडितेने किनवट पोलीस ठाण्यात येऊन दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भारत मारुती जंगले वय 37 राहत दुधगाव ता किनवट याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता। या आरोपीवर भारतीय न्याय संहिता BNS कलम 74, 351(2) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो कलम 8 आणि 12 अन्वये गुन्हा क्रमांक 46/2026 दाखल करण्यात आला। पोलिसांचा तपासाचा वेग। गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी PSI सागर झाणे व त्यांच्या पथकाने तत्काळ आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला 12 मार्च रोजी रात्री 10:20 वाजता अटक करण्यात आली। तपासादरम्यान पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ई-साक्ष प्रणालीद्वारे घटनास्थळाचा पंचनामा केला। पीडितेचा आणि साक्षीदारांचा जबाब प्रथम वर्ग न्यायालय किनवट येथे कलम 183 BNSS प्रमाणे नोंदवण्यात आला। तसेच सर्व तांत्रिक पुरावेही गोळा करण्यात आले। 24 तासात दोषारोपपत्र दाखल। तपासात ठोस पुरावे मिळाल्यानंतर पोलिसांनी वेळ न घालवता तातडीने दोषारोपपत्र तयार केले। आज 13 मार्च 2026 रोजी आरोपीला विशेष सत्र न्यायालय नांदेड येथे हजर करण्यात आले। न्यायालयाने आरोपीची रवानगी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत म्हणजेच MCR मध्ये जिल्हा कारागृहात केली आहे। आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र क्रमांक 61/2026 नुसार अवघ्या 24 तासात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून किनवट पोलिसांनी तपासाचा एक नवा वस्तुपाठ घालून दिला आहे। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखालील या यशस्वी कामगिरीमुळे किनवट पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। अशा प्रकारच्या जलद कारवाईमुळे गुन्हेगारांवर वचक बसेल आणि पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे। संपादक आनंद भालेराव, किनवट टुडे न्यूज, किनवट, नांदेड। परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा केटीएन महाराष्ट्र न्यूज। चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा।